मित्रांनो, हा जो कॅम्पस पाहताय हा आहे राष्ट्रीय संशोधन केंद्र जे आहे, ज्याचं नाव आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट हेल्थ मॅनेजमेंट म्हणतोय, त्याचा हा कॅम्पस आहे. आणि या ठिकाणी हे स्पोर्ट्सची जी आहे ती इमारत आहे ही सगळी. बाजूला हे जे आहे हे इंटरनॅशनल हॉस्टेल आहे. इथं तुम्हाला हे हॉस्टेल क्रमांक इथं दिसल जे आहे ती, हे आहे हॉस्टेल क्रमांक 2. आणि ह्या ठिकाणी हे सगळे बाहेरच्या देशातले परदेशी, झिम्बाब्वे आणि हे बाहेरच्या देशातले सगळे स्टुडंट या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा अभ्यासाला इथं येतात किंवा आणखीन काही गोष्टी शिकायला येतात, प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. आणि हे समोरचं जे आहे ते हॉस्टेल क्रमांक 1. मग ह्याच्यात सगळ्यात वर जे आहे ते कॉमन एक राहायची सोय आहे, जी स्वस्तात आहे शेतकरी बांधवांसाठी. आणि खाली ज्यांना थोडंसं ए सी टाईप असं सगळं जरा व्यवस्थित प्रॉपर पाहिजे त्यांना खाली पण आहे. मग त्याचे त्याप्रमाणे पैसे वाढत जातात. तर हे निश्चित कृषी विभागाच्या वेगवेगळ्या ज्या योजना असतात त्या माध्यमातून जर शक्य झालं विस्तार कार्यकर्त्यांना, तर निश्चित शेतकऱ्यांना आणावं. का तर इतका मोठा हा कॅम्पस एक प्रकारचं हे स्वायत्त संस्था आहे, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी आपण ह्याला म्हणू शकतो. ह्या ठिकाणी BSc ॲग्री झाल्याच्यानंतर 2 कोर्स आपण ह्या ठिकाणी करू शकतो. आमच्या महाराष्ट्रातले बरेच पोरांनी ते केलेले आहेत. आणि त्या आधारे पेस्टिसाईडच्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये खूप चांगल्या हुद्द्यावर जे आहे ते आमची टीम आहे. आता सध्या आम्ही जे काही आलेलो आहे, तर ही आमची टीम, आमचे मित्र पूर्ण महाराष्ट्राला नाही तर भारताला जे आहे ते परिचित आहेत की घरच्या घरी ऑन फार्म प्रोडक्शन. आता बाकीच्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी असंच म्हणजे नुसतं बोलतात लोक, पण साहेबांनी जे आहे ते ॲक्च्युअल सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्या केलेल्या आहेत, राबवून दाखवलेल्या आहे. आता आपण BRC बघतोय, काय BRC चालू आहेत, 5-5 लाख रुपये अनुदान म्हणजे आज पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून आपल्याला भेटत आहे. त्याचा चांगला विनियोग जो आहे तो आपण केला पाहिजे. आपल्या शेतकरी बांधवांना आपला उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. मात्र आता जी काही आम्ही पाहतोय 10 ड्रम थेरी असेल किंवा तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय होईलेलं आहे, तर त्या ठिकाणी फक्त ड्रम जे आहे ते उभे केले आणि ड्रम उभे करून जे आहे ते त्याच्यामध्ये फक्त ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड हे सगळं तयार. त्याच्या पुढं जाऊन आपण काय केलं पाहिजे, तर ट्रायकोड्रमा असेल किंवा हे सगळ्या जीवाणू जे आहेत, जसं आता ही समोरची जी आहे ना ही BRC लॅब आहे, मी दाखवेन ते पण. तर ही BRC लॅब त्या ठिकाणी. आणि दुसरं ही 2023ला ही एक आता सध्या जिथं आमचं प्रशिक्षण चालू आहे, तर त्याचा हा कॅम्पस आहे. हे पूर्णपणे इंटिग्रेटेड बायो कंट्रोल मॅनेजमेंटचं ही इमारत आहे. तर ह्या ठिकाणी सगळं जे आहे ते प्रशिक्षण ह्या ठिकाणी दिलं जातं. आता वर दिसेल का नाही माहीत नाही मला, बघा हे इंटिग्रेटेड बायो कंट्रोल सेंटर आहे. तर अशा पद्धतीचं हे म्हणजे ह्या इन्स्टिट्यूटला आपण म्हणजे पेस्ट मॅनेजमेंटच्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण ह्या ठिकाणी शिकू शकतो. बरेचसे रिसर्च ह्या ठिकाणी जे आहे ते चालू असतात. नवीन युवकांना जर स्वतःचा काही व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यांनीसुद्धा ह्या ठिकाणी जे आहे ते येऊ शकता आणि ह्याचा अभ्यास करू शकता. जसं आपण आधी म्हटलं, हे BRC युनिट, काही कारखाने, साखर कारखानेसुद्धा स्वतःचं अशा पद्धतीचं किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या स्वतःच्या अशा पद्धतीचे युनिट उभे करू शकता. आम्ही नंतर ह्याचे पण व्हिडिओ जे आहे ते आपण शेअर करणार आहे. तर हे बायो इनपुट प्रोडक्शन लॅबोरेटरी जी काय म्हणतो आपण ते, किंवा आणखीन पुढं मी दाखवेन. तर मी जसं ह्यापूर्वी म्हटलं होतं तसं हे बायो इनपुट रिसोर्स सेंटर, तर BRC आपण म्हणतो त्याला. ही संकल्पना आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीसाठी राबवायची आहे किंवा इवन कारखानेसुद्धा इथं राबवू शकतात. काही संस्था NGOसुद्धा ह्या राबवू शकतात. या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू हे तयार करू शकतो. आता साहेबांचा ह्याच्यावर जास्त अनुभव आहे. तर काय महेशराव, तुम्ही काय सांगाल की म्हणजे हे BRC वगैरे जर शेतकरी उत्पादक कंपनीने स्थापन केल्या स्वतःच्या, आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीने शेतकऱ्याला दर्जेदार इनपुट भेटू शकते आणि
उत्पादन खर्च कशा पद्धतीने कमी करू शकतो आणि खरंच त्याचे काही फायदे आहेत का? तुमचे काय अनुभव आहे स्वतः तुमचे मागच्या कित्येक वर्षापासून तुम्ही मी वापरता? 6 वर्षापासून यावर काम करू आलो. हम्म, तर सर्व गोष्टी ह्या आपल्या शेतकऱ्यांना एकदा जर कळाल्या तर त्यांच्या खूप उत्पादन खर्चामध्ये बचत होणार आहे. हम्म, मी माझ्यासुद्धा शेतामध्ये याचा वापर करतो. लो कॉस्ट टेक्नॉलॉजी आहे. 10 ते 20 रुपयामध्ये मदर कल्चर घेऊन आपण 1 लिटर औषध तयार करतो. हम्म, ठिबकच्या माध्यमातून, स्प्रिंकलरच्या माध्यमातून आज हे शेतात सोडत आहे. हम्म, बॅक्टेरियामध्ये NPK बॅक्टेरिया असेल, स्पुडोमोनास असेल, त्याच्यानंतर बुरशीनाशकमध्ये ट्रायकोडर्मा असेल किंवा कीटकनाशकामध्ये व्हर्टिसिलियम, बिव्हेरिया, मेट्रायझम या तिन्ही गोष्टी सहज शक्य आपल्या या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण शिकलो आणि शेतामध्ये आम्ही स्वतः वापरते. आज बरोबर. रोजी मार्केटवर जर राहायचं तर आपला खर्च खूप वाढला. बरोबर. आज जर शेती करायची तर ह्या गोष्टी शिकणं आपल्या सगळ्या शेतकऱ्याची गरज आहे. आणि हम्म, ह्या आज जसं दुधापासून आपण दही घरच्या घरी बनवतो हम्म, तसंच आज ट्रायकोडर्माचं मदर कल्चर घेऊन आपण घरच्या घरी हे तयार करतो. हा 100% दावा आपला खरा ठरलेला आहे. बरोबर. आम्ही या NIPHMच्या माध्यमातून आम्ही यांचे विद्यार्थी आहे. आम्ही स्वतः शेतामध्ये तयार केले आणि आम्ही सुद्धा हजारो शेतकरी याच्यामध्ये तयार केले. हम्म, बुलढाणा जिल्ह्यामध्ये याचा तुम्ही बघसाल तर इतिहास खूप चांगला राहिलेला आहे. सर्व शेतकऱ्यांनी माझी एकच विनंती आहे की तुम्ही जरूर ह्या गोष्टी हम्म, ऐका आणि करा. हम्म. शेवटी शेती क्षेत्र आहे. नवीन नवीन संशोधन आपल्याला ऐकून आपण करणं अवलंब आहे. बरोबर. तर शेतकरी म्हणून जसं साहेबांनी सांगितलं ह्यांनी स्वतः हे सगळे प्रयोग केलेत आणि असे म्हणजे KVKच्या शास्त्रज्ञांना असेल किंवा इवन शेतकरी उत्पादक कंपन्यांना ह्यांनी सुद्धा त्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे. आता ही जी इमारत समोर पाहतोय यापूर्वी 2017मध्ये मी या ठिकाणी आलेलो. हे मुख्य प्रशासकीय इमारत आहे आणि या ठिकाणी जे आहे ते हे सगळं केमिकल सायन्सची लॅब आणि दुसरं जे आहे ते आपण GC HPLC गॅस क्रोमॅटोग्राफी जी काही म्हणतो ॲग्रो केमिकल्समध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी होत्या त्या इथं आम्हाला सगळ्या शिकायला भेटल्या. तर विस्तार कार्यकर्त्यांनी सुद्धा किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी निश्चित यावं. खूप शिकण्यासारखं आहे हे. म्हणजे आंतरराष्ट्रीय म्हणजे बाहेरची लोक आपल्याला इथं येतात आणि आपल्याला मराठवाड्याला हे हैदराबाद म्हणजे फार काही लांब नाही किंवा महाराष्ट्राच्या लोकांसाठी सुद्धा हैदराबाद पण फार काही लांब नाही. अतिशय उत्कृष्ट असा हा कॅम्पस आहे. तर निश्चित आपण या ठिकाणी यावं आणि या ठिकाणचं जी काही ह्यांची जी काही वेगवेगळ्या मेथड्स आहेत ह्या प्लांट प्रोटेक्शनच्या अनुषंगानं, ॲग्रो इकॉलॉजीच्या अनुषंगानं, तर ह्याचा जो आहे तो आपण निश्चित इथं जे आहे ते आपण लाभ घ्यावा.